अनिल पाटील खानापूर मोठ्या टाळ्याच्या गजरामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं स्वागत करतो. तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान आज देशामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्षाचं सरकार आहे. मी जे आभाराचा दौरा ठेवला खरं तर मी दौरा जाहीर केल्यावर मला लक्षात आलं की मी थोडी जाहीर केली. राष्ट्रवादी चव्हाणांच्या कानावर घातलं नाही, दादाच्या कानावर घातलं नाही, डॉक्टर गोपछडे त्यांच्या कानावर घातलं नाही किंवा अनेक नेते मंडळी कोणाच्याही कानावर न घालतात. मला असं वाटलं की आपण गेलं पाहिजे, भेटलं पाहिजे. ज्यांनी माझ्यासाठी आणि पक्षासाठी अहोरात्र काम केलं त्याचे आभार मानले पाहिजे म्हणून मी काही घटनेमध्ये दाखवले. पण सगळ्यात मोठी आहे 4 तारखेला निकाल झाला, 5 तारखेला मी दिल्लीला गेलो, 6 तारखेला दिल्लीचं बस, 7 तारखेला मी मुंबई. मला आदरणीय दानवे साहेबांचा फोन आला की 3 महिने आपण घर ठेवू शकतो, काही करायची गरज नाही. पण हे माझ्या मनामध्ये असं वाटलं किंवा आपण ठेवून उपयोग नाही म्हणून मुंबई आलो आणि बसल्या बसल्या असं वाटलं की मतदारांचे आभार मानले पाहिजे. मला बऱ्याच मित्रांचे फोन आले की आपण एखादी जाहिरात दिली पाहिजे. तर माझ्या डोक्यात कल्पना आली की सगळ्या भागामध्ये जावं, सगळ्या तालुक्याच्या ठिकाणी जावं, प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटावे, त्याच्याकडून निर्देश व्यक्त करावे आणि त्याच्यानंतर जाहीर मग विरोधीला पहिला कार्यक्रम झाला, दुसरा कार्यक्रम आता देशभर. एका दुसऱ्याच्या सूचनेवरून आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल तुमचे आभार मानतो. काल झालेल्या निवडणुकीत अतिशय मेहनती आपण सर्वांनी काम केलं. कोणाचं कमी झालं असेल, कोणाचं अधिक झालं असेल, पण काम आपण सर्वांनी केलं त्याच्यामुळे मला एवढं मतदान मिळालं याची जाणीव मला आहे. बळेगावकर साहेब असतील, गोरेगावकर साहेब असतील, अनिल पाटील असतील आणि अनेक गोष्टींचा उल्लेख केला. काय त्रुटी आहे त्याच्यावर त्यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला तर फलामध्ये जाणार नाही. परंतु नांदेड जिल्ह्याला आपण का हवं याचा चिंतन करण्याची आवश्यकता आपल्याला आहे. भले राज्यामध्ये देशामध्ये हे चुकलं असेल ते चुकलं असेल निर्णय घेताना काय घडलं मला माहिती नाही, पण आज जे तुमच्या मनामध्ये वाटायला लागले, आज जी भावना आहे, मी जेव्हा भाषण करतो तेव्हा तुमची जी भावना आहे तीच भावना मतदानाच्या 1 दिवस आधी जर तुमच्या मनात आली असती तर 100% आपल्या विजय झाला. आज आपण बसल्या बसल्या नवीन चर्चा करतो त्या अमुक समाजाने एकतर्फी मतदान केलं, पण त्या समाजाने केलं तर आपण काय करायचं? आत्मपरीक्षण करण्याची वेळ. आपण बसल्या बसल्या दुसऱ्याच्या चुका काढतो की त्यांनी असं केल्यामुळे कळले. माझी विनंती हीच आहे की ही बैठक दोन काढण्यासाठी जिल्ह्यातल्या कोणत्याच नेत्यावर, कोणत्याच कार्यकर्त्यावर, कोणत्याच पदाधिकाऱ्यावर माझा आक्षेप नाही आहे तो आणि असं नाही. पण कागदाला दिसून गेला प्रतापवाडीची परवा करण्यासाठी ताकद पण घेतली, पण भूत प्रमुखापासून तुम्ही जी मेहनत घेतली त्या मेहनतीचे थोडेसे आभार मानले पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून घ्या. मी काल दादांना फोन केला, सांगितलं की तुम्हाला न विचारता किंवा कल्पना न देता मी कार्यक्रम लावलाय.
आपण आलं पाहिजे मी विनंती केली आणि ते तिथे त्यांचा एक कार्यक्रम आठवून या कार्यक्रमाला उपस्थित आहे. अन्य मान्यवर येथे येऊ शकले. माझी आपल्याला एक विनंती, लोकसभेच्या निवडणुकीचा पराभव झाला, पण या पराभवातून तुम्हाला आता बरंच काही शिकायला मिळणार. विधानसभेची निवडणूक दूर नाही. माझ्या आभाराची बैठक विधानसभेच्या तयारीची बैठक समजा आता 4 महिन्यावर विधानसभेची निवडणूक थांबली आणि आपल्याला अशोकराव चव्हाणांच्या नेतृत्वामध्ये 9च्या 9 जागा या महायुतीने जिंकल्या पाहिजे अशा पद्धतीची तयारी करतात. आणि मला खात्री आहे की माझ्या पराभवातून आपण जर सगळ्यांनी बोध घेतला तर मला असं वाटतं की एकाही कार्यकर्त्याचं जाऊन मायनस उद्याच्या निवडणुकीत होणार नाही. उमेदवार कोण राहील, कोण पक्ष देईल, पण आपली एकच भावना असली पाहिजे की आताच्या या निवडणुकीमध्ये त्रुटी झाल्या तर त्रुटी भविष्यातल्या निवडणुकीत राहणार. मला तर असं वाटतं की आपण मागच्या 5 वर्षापूर्वी मला खासदार केला आणि मी प्रामाणिकपणाने आणि इमानदारीने सगळ्या कार्यकर्त्याला, सगळ्या येणाऱ्या मतदारापर्यंत न्याय केल्याची गोष्ट आहे. मला असं वाटत होतं की माझ्या दारामध्ये येणारा पदाधिकारी, काम घेऊन येणारा कोणताही कार्यकर्ता ना उमेद होऊन तो बाहेर पडता कामा नये याची काळजी तर प्रकर्षाने घ्यायची. आरोग्याला मदत करण्याचा प्रयत्न, दवाखाना असेल, तहसीलचं काम असेल, पंचायत समितीचं काम असेल, पाणी पुरवठ्याचं काम असेल, जे काय असेल, एखाद्या कार्यकर्त्याला काही बोलूही असेल परंतु मनामध्ये असंच काही ठेवणार आणि 24 तास सेवा देणारा खासदार मागच्या टर्ममध्ये महाराष्ट्रातला एकमेव आहे, त्याचं नाव प्रताप पाटील. मला जेवढे लोक भेटले, जेवढ्या लोकांसाठी मी फोन केले, त्यांनी जरी इमानदारीने मतदान केलं असतं तरीही मी निवडणूक जिंकले. कोणाची जात आलेली आहे, कोणाचा पक्ष आला, कोणाची हितसंबंध आलेले आहे. मग कधीतरी असं वाटतं माणसाला की काम केल्याच्या नंतर जर पराभव होत असेल मग काम करून काय करायचं. जी माणसं कामच करत नाही ते कुठल्या तरी हवेवर निवडून येतात. मग आपण असं खाली वाढ बघितलं काय करत असं कदाचित कोणाला वाटू शकतो. मला अनेक वेळेस अनेकांचे फोन आले, तुमच्याकडे आठवा गावात लाईन मध्ये तुमचा फोन उचलत नसते तर तुम्ही मला फोन केला, खासदार साहेब लाईन मध्ये फोन उचलला झाला, त्याला फोन करून सांगा. मला कमी पण वाटणार नाही, कारण आपल्या कार्यकर्ता एका भावनेनं फोन करतो किंवा खासदार फोन करतो, खासदार फोन उचलतो, तिची भावना तुमच्या मनामध्ये. म्हणून मला काही वाटायचं नाही की लाईन मधला फोन करायचा, तलाट्याला फोन करायचा, ग्रामसेवकाला फोन करायचा. आणि मी निवडणुकीमध्ये अतिशय बिनधास्त होतो. अंदाज चुकले, हार होऊ नये, हार काय माझी एकट्याची झाली नाही. पण नांदेड जिल्ह्याच्या आपल्या पदाधिकाऱ्यांनी मनात आणला असतो याही वातावरणामध्ये नांदेडची जागा 100% निवडली. पर्याय प्रसाद नांदेड जिल्ह्याला मिळणारं मंत्रिपद त्यातून गेलं. सोपं नाही ते केंद्रामध्ये मंत्रिपद मिळणं जिल्ह्याला. मात्र तुम्ही म्हणाले मग कोण झाला असतं, कोण झाला असता विषय चव्हाण कदाचित झाले असते सिनेमाप्रमाणे. पण न्याय देण्याची भूमिका जी आहे आता सूत्र आल्याच्या नंतर आपल्या जिल्ह्याला आधीचा न्याय द्यायचा.
माझ्या अगोदर काही खासदार नव्हते, अनेक खासदार, दादा 3 टर्म खासदार, प्रत्येकाने नांदेड येथून विधानसभेत प्रयत्न केला. मग माझ्या काळामध्ये यश झालं. प्रताप पाटील चिखलीकर खासदार म्हणून यश नाही मिळाला. भारतीय जनता पक्षाचा खासदार नांदेडकरांनी निवडून दिला म्हणून त्या नावाला यश मिळालं. पण नक्कीच्या लग्नाला साक्षी केलं. हा रेल्वेचा प्रकल्प मंजूर झाला तेव्हा कर्नाटकमध्ये आपलं सरकार होतं, महाराष्ट्रात नव्हतं. पुन्हा महाराष्ट्रात होता, तर कर्नाटकमध्ये नाही. पण महाराष्ट्र सरकारचा जो वाटा 750 कोटी रुपयाचा, त्याचा GR देखील महाराष्ट्र सरकारनं काढून केंद्राकडे सुपूर्द केलेला. असे कितीतरी प्रकल्प आहेत. पुढे कुठेतरी भाषणाप्रमाणे वडेगाव सरकारने केला की आपण याचं काय होतं पाठपुरा करू. निवडणुकीच्या काळामध्ये आपण काही खोटं बोलू नये. रस्त्याचा उल्लेख केला, ज्या ज्या रस्त्याचा उल्लेख केला त्या रस्ते सगळे रस्त्याची काम मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न आहे. परंतु शेवटी घडते. नेते मंडळी देखील हाच विचार करते, आपल्या तिथला माणूस पराभूत झालाय, थोडं लोकांना एक द्यावं, हेही लवकर करत नाही. खासदार म्हणून जेव्हा जाऊन हातात काढ करू शकतो, आता माझी खासदार म्हणून विचारल्याशिवाय जाता येत नाही. हे सगळं बंधन आहे. पण याच्यामुळे जिल्ह्याचं नुकसान. पण मी प्रामाणिकपणाने तुम्हाला सांगणार की या कालच्या निवडणुकीत ज्या ज्या कार्यकर्त्यांनी काम केलं त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी इमानदारीनं आणि प्रामाणिकपणाला पूर्ण ताकीद मानला. पंचायत समितीची निवडणूक असो, तुमची जिल्हा परिषदेची निवडणूक असो, नगरपालिकेची निवडणूक असो का विधानसभेची, ठीक आहे. आम्ही काही पराभवाला फसून जाणारी माणसं नाही. मी जर पराभवाला फसून गेलो असतो तर तुमच्या समोर आलो. पण भविष्यासाठी तुमच्या सोबत मला हा नांदेड जिल्हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला हे जर करायचं असेल तर या निवडणुकीत झालेल्या चुका आपण दुरुस्त करून घ्या. येणाऱ्या सगळ्या निवडणुका आपण जिंकू शकतो असं. उद्या होणाऱ्या निवडणुकीत काही गोष्टी ह्या घडतील. हा विषय समाज तिकडे गेला, तो विषय समाज तिकडे गेला, ते घरी करून जाणार आहे. आणि जे जाणार आहे मग आपल्या जो काय करायचं, आपली काय करायची. पुण्या समाजाचं किती टक्केवारी मतदान झालं, याचा आपण विश्वास करतो. आपण ज्या समाजाचं एवढं मतदान झालं याची चर्चा करण्यापेक्षा आपलं मतदान कसं वाढलं पाहिजे याची चर्चा. अशोकरावजी चव्हाणांचा प्रवेश, नंतर गोखले आणि त्यांना दोघांना राज्यसभेची संधी, ते बघितल्यावर आपल्या सगळ्यांना असं वाटत होतं की नांदेडची जागा एवढ्या मताने जिंकेल, नांदेडची जागा तेवढ्या मताने जिंकेल. आज बदल्या बदल्या मंडळीला होतात की चव्हाण साहेबांना त्याचा फायदा आहे का, चव्हाण साहेबांना त्याचं नुकसान आहे का. एक ताकदीचा नेता आल्याच्यानंतर निश्चितपणाला फायदाच होतो असतो, नुकसान होत नाही. पण ठीक आहे, वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला आणि दूषित करणारे यशस्वी झाले. त्याच्यामध्ये आपण यशस्वी झालो नाही तर आपण यशस्वी होण्यासाठी काय करायचं त्याच्यासाठीचा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. फार काही सगळ्या सविस्तरामध्ये बोलण्याची आवश्यकता नाही. म्हणून ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्या विकासाच्या कामाच्या संदर्भात
निश्चितपणानं कुठे आम्ही मागायला आलो नाही. माझी आपल्याला सगळ्याला विनंती आहे की नाउमेद होऊ नका, नाराज होऊ नका. मी 2-3 दिवस फोन बंद ठेवले. अनेक लोकांचे फोन यायचे आणि डोळ्यामध्ये पाणी आणायचे आणि रडायचे. भावना मी समजू शकतो. आता आपण डोळ्यात पाणी आणू आपल्या प्रभावाचा बदला होणार नाही. आपल्या प्रभावाचा बदला जर घ्यायचा असेल तर नांदेडच्या 9च्या 9 विधानसभेच्या जागा सृष्टीने वाटेल. मग आपण तुम्ही जो उल्लेख केला बळगावकर साहेबांनी, गोटेगावकर साहेबांनी काही गोष्टीचा, त्या राज्य पातळीवर चर्चा होती. मला शेवटपर्यंत खात्री होती. मी निकालाच्या 2 दिवस आधी दादाकडे गेलो. दादाची माहिती केली. त्यांनी सांगितलं काही थोडं एवढे मला त्यांचाही तेवढा होतो, पण आता का कमी पडतो हे सगळ्या मुद्द्यामध्ये आपण गेलं पाहिजे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जे काही झालं ते सगळं विसरू जा. ज्यांनी ज्यांनी माझ्यासाठी काम केलं मला कोणी काही सांगू आजचा जगाला जमणार नसेल. मी उदाहरण दिलं. आज मी गाडीमध्ये माझ्यासोबत उमाटे, बालाजीराव, लक्ष्मणराव आम्ही सगळे होतो. अशोक पाटील होतो. मी अनेकांची नावं सांगितली. या माणसासाठी मला कोणी सांगितलं तर मी त्यांच्यासाठी रात्रंदिवस काम करणार. आणि ज्यांनी माझ्यासाठी रात्रंदिवस काम केले त्याच्यासाठी करणं माझं कर्तव्य आहे. आणि तुम्हाला हे माहिती आहे की मी कार्यकर्त्यातलाही कार्यकर्ता आहे. आपण मार्केट कमिटीची निवडणूक बघितली. विधानसभा हरल्याच्या नंतर तुम्ही आठवा ना तुमच्या पण मार्केट कमिटीला कोणी उभारायला तयार होतं. तुमची एक जिद्द झाली, तुमची एक ताकद झाली तर आपण निश्चित विजय होऊ शकतो. त्यावेळेस शिवाजीराव असतील, मिसाळे गुरुजी असतील, शंकररावजी असतील, ते सगळे आपल्या विरोधात. आज त्यांची पण ताकद आपल्यासोबत. त्यांची आणि आपली सगळी एक ताकद आली तर कोणी आपला पराभव करू शकत नाही. म्हणून उद्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी या निमित्तानं करावी अशी विनंती करतो. काल झालेल्या माझ्या निवडणुकीत आपण अतिशय तळमळीनं सांगतो. माझ्या मनामध्ये कोणाच्याही बद्दल द्वेष नाही, कोणाच्याही बद्दल शंका नाही. अनेक जण मला फोन करायला की चुकलो, माझ्या ठिकाणी मतदान कमी झालं. माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल एखाद्या गावामध्ये जास्त झाला त्याचा अभिनंदन. कमी झालं त्याने मनामध्ये आणायची गरज नाही. पण आता पुढच्या काळात कसं वाटतं की आपल्याला निश्चितपणानं बघायचंय. राज्यामध्ये सरकार आपलंय, केंद्रामध्ये सरकार आपलंय. कामाच्या संदर्भात चिंता करायची गरज नाही. आज आगे तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध होतो. येणाऱ्या काळातही तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध राहील. आणि हा राज्याला तुमच्या दारामध्ये कुठल्याही सुखादुखाच्या प्रसंगाला उपस्थित राहील एवढ्या या ठिकाणी सांगून माझ्यासाठी आणि पक्षासाठी परिश्रम घेतल्या सर्वांनी या ठिकाणी आभार म्हणून सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर